जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीच्या रेकॉर्डच्या संदर्भातील विविध सेवा सुविधा भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत आणि हाच भूमी अभिलेख विभाग आता दिवसेदिवस अत्याधुनिक होत चाललेला आहे, डिजिटल होत चाललेला आहे। विविध प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधांचा तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या डिजिटली देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। जमिनीचे सातबारे असतील, आटा असतील, ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहे। जमिनीची मोजणी, त्याच्यासाठी मोजणीचं 2.0 व्हर्जन आणण्यात आलेलं आहे। रोवरच्या माध्यमातून मोजण्या केल्या जात आहेत, त्याचे सातबारे, त्याचे नकाशे हे उपलब्ध करून दिले जात आहेत। याचबरोबर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने फेरफारासाठीची सुविधा देण्यात आलेली आहे। रोजच्या रोज फेरफार तपासता येतात, आपली चावडी सुरू आहे, अशा अनेक साऱ्या सुविधा सुरू आहेत आणि या सुविधा दिवसेदिवस अत्याधुनिक केल्या जात आहेत, अद्ययावत केल्या जात आहेत आणि आता भूमी अभिलेख विभागाचं पोर्टल सुद्धा अद्ययावत करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, नवीन भूमी अभिलेख विभागाचा आपण पोर्टल या ठिकाणी पाहू शकता। या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन प्रकारच्या सेवा दिल्या जातात, एक तर मोफत दिल्या जाणाऱ्या सेवा आणि याच्यामध्ये जे काही चार्जेस घेऊन दिल्या जाणाऱ्या सेवा। याच्यामध्ये ई मोजणी असेल, आटा असेल, आपली चावडी, मालमत्ता पत्रक, ई हक्क, याच्यानंतर ई फेरफार, सातबारा, याच्यामध्ये शेतकऱ्यांना वारस नोंद असेल किंवा इतर काही असेल, याचे जे काही फेरफार असतील, ई फेरफार वगैरे, ते सुद्धा दोन्ही स्वरूपामध्ये मोफत आणि सशुल्क अशा दोन प्रकारामध्ये दिलेले आहेत। ई मोजणीमध्ये ई मोजणी 2.0 अशा प्रकारे सुविधा सर्व या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर पूर्वी सुद्धा या सुविधा दिल्या जात होत्या। याच्यामध्ये निशुल्क आणि सशुल्क अशा दोन प्रकारामध्ये या सुविधा दिल्या जात आहेत। आता भूमी अभिलेखावरील दिवाणी न्यायालयीन प्रकरणाची माहिती असेल किंवा जुनं जे जमिनीचं रेकॉर्ड असेल, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला या पोर्टलवरती पाहता येणार आहे। याच्यामध्ये सशुल्क सेवामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही आता फेरफार असतील, हे फेरफारासाठीचे अर्ज असतील, ई मोजणी 2.0 असेल, हे सुद्धा या पोर्टलवरती टाकण्यात आलेल्या अशा प्रकारच्या नवनवीन सोयी सुविधा या डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। पब्लिक डाटा एंट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फेरफारासाठी बोजा चढवणं, बोजा कमी करणं किंवा वारसाच्या नोंदी असतील, अशा प्रकारचे विविध प्रकारच्या फेरफारासाठीचे अर्ज सुद्धा याच पोर्टलवरून आपल्याला करता येणार आहेत आणि अशा प्रकारे आता हे नवीन अद्ययावत असं पोर्टल भूमी अभिलेख विभागाचं आलेलं आहे। मित्रांनो, या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा दिल्या जात आहेत। आपली चावडी असेल किंवा इतर असेल, या सर्व बाबींबद्दल, या कशा वापरायच्या, त्याचे शेतकऱ्यांना काय फायदे, याबद्दल आपण सविस्तर असे एक एक व्हिडिओ बनवणार आहोत। ते सुद्धा तुम्ही नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला वारसाच्या नोंदीसाठी, बोजा कमी करण्यासाठी, चढवण्यासाठी किंवा इतर काही फेरफाराचे जर अर्ज असतील, ते अर्ज सुद्धा तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहेत। त्याच्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकऱ्यांना डिजिटल करत असताना हा एक महत्वाचं असं उचललेलं पाऊल आणि नवीन असं अद्ययावत असं पोर्टल आता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।